राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। राज्यातील विविध विषयांवर बैठकीत चर्चा होणार। दुपारी 12 वाजता होणार बैठक। पुण्यात 1 मे रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंगल कलश यात्रेचं आयोजन। समता भूमीपेठ ते केसरीवाडा अशी मिरवणूक काढण्यात येणार। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय। कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलचा 18 पैकी 15 जागांवर विजय। करमाळ्याच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार नारायण पाटील, व्हाईस चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 पैकी 21 जागांवर विजय। जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी। जपानी उद्योगांसाठी पुण्यात औद्योगिक पार्क। जास्तीत जास्त कंपन्यांनी यावं। भारत आणि जपानच्या बैठकीत फडणवीसांचं प्रतिपादन। ठाकरेंच्या शिवसेनेचे 40 पैकी 50 माजी नगरसेवक शिवसेनेत। मुंबई महापालिका निवडणुकीत भगवा झेंडा फडकवायचा आहे अशी प्रतिक्रिया। माजी पालकमंत्रीपदाची इच्छा लवकरच पूर्ण होईल। वाघेश्वरकडे आल्यानंतर बऱ्याचशा इच्छा पूर्ण होतात। माजी पालकमंत्रीपदाची इच्छा सुद्धा पूर्ण होईल। मंत्री भरत गोगावलेंकडून आशा व्यक्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाडांना समज दिली आहे। मंत्री भरत गोगावलेंची माहिती तर चूक लक्षात आल्यावर गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केल्याचंही गोगावलेंनी म्हटलंय। मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। 2023 मध्ये जाहीर सभेत दत्ता दळवींनी एकनाथ शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका केल्यानंतर झाली होती अटक। जळगावच्या अमळनेरचे पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांचा पदाचा राजीनामा। पक्षातीलच काही लोकांकडून कार्यकर्त्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप। रात्री उशिरा वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी। कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आल्याची माहिती। शुगर कमी झाल्यानं कराडला त्रास झाल्यानं वैद्यकीय तपासणी। इतर चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर कराडवरील उपचाराची दिशा ठरणार। आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवावं ही धनंजय देशमुखांची मागणी योग्य। धनंजय देशमुखांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहिण्यापेक्षा कोर्टात मागणी करावी। दमानी यांची प्रतिक्रिया। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेची हर्सुल कारागृहात रवानगी। वाल्मिक कराडमुळे रणजित कासलेला धोका असल्यामुळे हर्सुलमध्ये रवानगी। रणजित कासलेनं वाल्मिक कराडवर केले होते गंभीर आरोप। माजी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तरी त्यांच्या मंत्रालयातील दालनाबाहेर नावाची पाटी जैसे थेच। राजीनामा घेतल्यावरही नावाची पाटी कायम असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित। ॲडव्होकेट महेश मुळे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा खटला लढणार। विशेष सरकारी वकील म्हणून मुळेंची नियुक्ती। सत्र न्यायालयातील खटल्यासह हायकोर्टात सरकारची बाजू मांडणार। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जगदाळे कुटुंबातील एका मुलीला डी.वाय. पाटील संस्थेत नोकरी मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजिंक्य पाटलांना फोन। जळगावमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांसह महिलांचा आंदोलनात सहभाग। धुळ्याच्या शिंदखेडामध्ये मुस्लिम बांधवांकडून पहलगाम हल्ल्याच्या निषेध। काळ्या फिती लावून मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त। पहलगाममधील हल्ल्याचा नाशिकच्या मालेगावात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध। विविध सामाजिक संघटनांकडून घोषणाबाजी। मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण। रायगडच्या खोपोलीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आम्ही सारे भारतीय मूक निदर्शनातून सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली। सिंधुदुर्गमध्ये पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन। आंदोलकांकडून पाकिस्तान विरोधी घोषणा। मेणबत्त्या पेटवून शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण। पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून जळगावच्या एरंडोल शहरात कडकडीत बंद। सकल हिंदू समाजाकडून एरंडोलकरांना बंदची हाक। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या अमळनेरमध्ये आंदोलन। पाकिस्तानच्या ध्वजाला पायाखाली तुडवत आंदोलकांची घोषणाबाजी। सकल हिंदू समाजाकडून प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। कोल्हापूरच्या जांभूळवाडीत यूपीएससी परीक्षेत 605वी रँक मिळवलेल्या दिलीप कुमार देसाई यांची मिरवणूक काढून जंगी नागरी सत्कार। फुलांची उधळण घरोघरी। औक्षण अभिनंदनाचा वर्षा। गावकऱ्यांकडून सत्कार। मुलगी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांचा हार्ट अटॅकनं मृत्यू। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील घटनेनं हळहळ। खंदारे परिवारावर दुःखाचा डोंगर। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेत मुलांचा सहभाग। उन्हामुळे लहान मुलांना काही झाल्यास याची जबाबदारी घेणार का? रोहिणी खडसेंचा सवाल। रोहिणी खडसे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंमध्ये जुंपली। कोण ज्योती वाघमारे? ज्यांना ओळखत नाही त्यांच्यावर बोलत नाही। रोहिणी खडसेंचं ज्योती वाघमारेंना उत्तर। तर मी तुमच्यासारखं बापाच्या जीवावर राजकारण करत नाही। ज्योती वाघमारेंची टीका। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंगल कलश गौरव यात्रेचं धुळे शहरात जल्लोषात स्वागत। पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी।
पैसे घेतल्याशिवाय काम होत नसेल तर 50 लाख रुपये आणून ठेवतो, मात्र शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, आमदार रत्नाकर गुट्टे अधिकाऱ्यांवर भडकले. जळगाव जिल्ह्यातील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी कार्यालयात हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसवा, रासपची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. जळगावच्या पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या 3 मालकांना 10 वर्षांचा कारावास, कोर्टानं 16 वर्षांपूर्वी आगीत 21 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवलं. कोकणातील वंदे भारत तेजस एक्सप्रेस पावसाळ्यातही धावणार, कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा, रेल्वे प्रशासनाकडून आगाऊ आरक्षण प्रणाली अद्ययावत करून तिकीट उपलब्ध. रेशन दुकानाचं धान्य उचलण्यास अद्याप सरकारच्या सूचना नाहीत, आलेलं निम्म्यापेक्षा धान्य पडून. जळगावच्या अमळनेरमध्ये नगरपालिकेच्या वतीनं नालेसफाईला सुरुवात, 2 जेसीबीद्वारे अमळनेर शहरातील एकूण 18 नाल्यांची सफाई. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, आमदार राजकुमार बडोलेंकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी. जळगावच्या 40 गावात कांद्याची आवक वाढल्यानं दरात घसरण, कांद्याला 1050 रुपये प्रति क्विंटलचा दर, कांद्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस आंबा स्वस्त, कोकणातील आंब्याला मागणी वाढली, आंब्याला प्रति डझन 400 ते 800 रुपयांचा दर. विदर्भातील उन्हाच्या तडाख्यातही वाशिममधील प्रगतशील शेतकरी विशाल ठाकरेंची संत्रा बाग हिरवीगार, पाण्याचं योग्य नियोजन आणि मशागतीमुळे संत्र्याची बाग तडाख्याच्या उन्हातही तरली आहे. सांगलीच्या जत तालुक्यात भीषण पाणी टंचाई, 4 गावात 8 पाडीत एका गावासह 9 वाड्या वस्त्यांवर टँकर सुरू, 17 गावांचा टँकर मागणी प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित. कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरी सिंधुदुर्गातील काही भागात सध्या भीषण पाणी टंचाई, कुडाळ तालुक्यातील घोटगे गावात पाण्याचा प्रश्न गंभीर, अनेक दशकांपासून गावात पाटबंधारे विभागाची कोणतीही योजना आली नाही. बुलढाणा जिल्ह्यात 31 टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा, जिल्हा प्रशासनानं 166 विहिरी अधिगृहीत केल्या, बुलढाण्यात सध्या भीषण पाणी टंचाई. नाशिकच्या गडकरी चौक परिसरात एका ट्रकवर मोठं झाड कोसळलं, परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ ट्रक चालकाला बाहेर काढलं, ट्रक चालक किरकोळ जखमी. परभणीच्या पूर्णा शहरातील चहाच्या दुकानाला आग, अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे शेजारची दुकानं वाचली, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. साताऱ्याच्या कराडमध्ये हनुमान यात्रेनिमित्त गावाच्या वेशीपासून प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपणासाठी गावातील तरुणांकडून श्रमदान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सालसेमध्ये श्री गुरुदेव मूर्तीची मिरवणूक, 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. बीडच्या चऱ्हाटा गावामधील प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था, आरोग्य केंद्रांमध्ये 5 वर्षांपासून विद्युत जोडणीच नाही, उन्हाचा उकाडा वाढल्यानं अधिकारी वैतागले. कराडच्या आटके गावात बिबट्याचा वावर, दिवसाढवळ्या बिबट्या लोकवस्तीत येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारात हरणावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला, ग्रामस्थांनी हरणावर औषधोपचार करून वन विभागाकडे सुपूर्द केलं.